चला पंच थोडीशी घाई करायची आपण जर बघायला थोडं लेट आहोत मात्र एका साईडला क्षेत्ररक्षण करते मात्र सिद्धिविनायक फायनान्स आणि त्याच्यात समवेत असेल तर मात्र काशीवाडा संघ सह्याद्री काशीवाडा संघ जर बघितलं उत्कर्ष पाटील आज मात्र लेग अंपायर आहेत ते बोले थोड्या वेळात मी येतो कॉमेंट्री करत तिथपर्यंत तू कर धनसरगावचं गोड गयाचं धनी आणि कमी वयात आपलं नाव उंचावलं हाच तो उत्कर्ष पाटील इट्स डन पहिला षटक घेऊन येत कौशल मार्ग असेल आणि सामना करत कल्पेश आणि नॉन स्ट्रायक असेल तो शुभम या इनिंग मधला आणि या षटकामधला पहिला चेंडू सामना करेल कल्पेश आता मग फुलटॉस चेंडू ऑन साइडला केलाय विशाल मात्र तैनात असेल आता मात्र क्षेत्ररक्षण करून काही उपयोग नाही आपण तशी फेके देखील केले पाहिजे आणि यष्ट्यांच्या चेंडू सुटतोय आणि एकचा कन्वर्ट ओव्हरथ्रो मध्ये एक येतोय दोन्ही संघाचं खातं खोलतंय सह्याद्री काशीवाडा या संघाचं एक चेंडू दोन धावा स्कोर कार्डवर लागल्यात आता मात्र पुन्हा एकदा षटका दुसरा चेंडू आता मात्र फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा लॉंगॉनला बघितल्यावर स्वतः क्षेत्ररक्षण आहेत तर आता कौशल बोर्डसाठी 3 विकेट लगातार घेत 500 रुपयाचा पारितोषिक लगावलंय मयूर भोईर यांच्याकडून आता मात्र पुन्हा वाईट चेंडू पाहिजेची गोलंदाजी पडत नाही मात्र कौशल भोईर यांची पायाला थोडंसं दुखापत झालं फ्रॅक्चर झालं दिसतंय पण माझ्या अंगात जिद्द आहे हे सातत्याने करून दाखवत असताना पुन्हा एकदा वाईट चेंडू दोन्ही आकारते धावसंख्या पोचते ती स्कोर कार्डवर लागते ती 4 धावेवर चला थोडं फास्ट घाई करायची आहे पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय हलक्या बॅटने खेळलाय तिथपुरता एकने धावसंख्या भर ते धावसंख्या पोचते ती 5 धावेवर 3 चेंडू 5 धावा पायाला दुखापत झाल्या तरी अतिशय सुंदर गोलंदाजी करतायत मात्र गोलंदाज सहर्ष खरंच साथ असेल ती मात्र क्षेत्ररक्षण साथ दिली तर मात्र आपण गोलंदाजी देखील तितकीच चांगली करतो आता मला षटकाची 14 चेंडू पुन्हा एकदा शुभन ऑमसाय नक्कीच सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण बनता येईल सुंदर कव्हरचा बघितला कट केला चेंडू शुभन पण तिकडे सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं भाई यांच्याकडून आता मात्र पुन्हा स्ट्राईक असेल कल्पेश आता मात्र नक्कीच पाहिलं चेंडू आदळतोय सुंदर गोलंदाजी करतायत कौशल भोईर धावसंख्या पोचली ती मात्र 6 धावेवर आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू अंपायर दर्शवताना दोन्ही हात बाजूला वाईटने धावसंख्या बघितलं पोचते ती 7 धावेवर षटकातील शेवटचा चेंडू असेल बघूया कल्पेश काय करतोय आता फुलेंचा चेंडू मात्र बीट होत्या यष्टी सुंदर यष्टी करतायत यष्टी कव्हर करतायत डॉट होते चेंडू षटकाकडे धावसंख्या बघितली परतवून तर पोचते ती 7 धावेवर चला थोडी घाई करायचे स्पीड अप होऊ द्या चला थोडी घाई करायची आणि दुसरं षटक घेऊन होतं विशाल उर्फ वल्ला संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं तर ऑन साइडला पहिले 4 क्षेत्ररक्षक आणि ऑफ साइडला बघितले तर 3 क्षेत्ररक्षण अशी सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय मात्र सिद्धिविनायक फायनान्स संघाने षटकातील पहिला चेंडू शुभम यांच्यासाठी आता मात्र नक्की संपर्क नो चेंडू दोन्ही धावसंख्या भर ते धावसंख्या पोचते 8 धावेवर नक्कीच थोडं क्षेत्ररक्षामध्ये थोडस चेंजेस होत आहेत चला थोडी घाई करायची आहे आता मात्र बघितलं तर 4
क्षेत्रक ऑफसाईडला आणि 3 ऑन साईडला. षटकातील पहिला चेंडू मार्कस असेल, शुभम असेल सामना करा. आता मात्र ऑफसाईडला कट केला. क्षेत्ररक्षण मात्र बीट करताना चुकीला माफी नाही, येऊ दे चौकार. 4 धावसंख्या बरोबर धावसंख्या पोहोचते ती 12 धावेवर. अतिशय सुंदर फटका शुभमच्या बॅटमधून निघाला, पण तिकडे क्षेत्राची थोडीशी चुकी झाली आणि जातोय चौकार. आणि धावसंख्या स्कोरकार्डवर परतून पाहिली तर लागते ती 12 धावेवर. एक चेंडू 12 धावा. षटका दुसरा चेंडू पुन्हा एकदा मार्कस शुभम असेल. आता मात्र पुन्हा लगातार 2 दार येऊ दे. पुन्हा ऑफ साईडला चौकार. 4 धावसंख्या आकारते, धावसंख्या पोहोचते ती 16 धावेवर. अतिशय सुंदर फटका म्हणेल शुभम यांचा. गॅप बघितला आणि फक्त बॉल टाकून दिला. षटका तिसरा चेंडू पुन्हा एकदा शुभम. आता हलक्या बॅटीने ऑफसाईडला कट केला आणि तिथपुरता एक धावसंख्या भरते धावसंख्या पोहोचते ती 17 धावेवर. षटकातील चौथा चेंडू. लेग अंपायर थोडा लक्ष असू द्या. डेड बॉल. पुणे षटकातील तिसरा चेंडू. आता बरोबर ऑन साइडला येतोय 2 बाउन्स येऊ दे चौकार कल्पेशच्या बॅटीतून. अतिशय आणि नो अंपायर दर्शवताना नो चेंडू. नोवर मात्र चौकार लागवाले. आता म्हणजे 5 धावा वाढतायत आणि 5ने धावसंख्या स्कोरकडे परतवून पाहिजे लागते ती मात्र 22 धावेवर. अतिशय सुंदर फटका ऑन साइडला पहिला कल्पेशच्या बॅटीतून निघाला. आता पुन्हा एकदा आता अतिशय त्याहून अलग वेगळं अतिशय सुंदर फटका लगातार 2दा येऊ दे चौकार. 4 धावसंख्या बघितलं पोचते ती 26 धावेवर. अजून देखील या षटकामध्ये बघितलं 2 चेंडू उर्वरित बाकी असतील आणि धावसंख्या परत 26 धाब्यावर. अतिशय सुंदर खेळ करतात मात्र. आणि आता मात्र पुन्हा एकदा अंपायरच्या हात बाजूला वाईट चेंडू. एकने धावसंख्या परत धावसंख्या पोहोचते ती 27 धावेवर. पुन्हा एकदा नक्कीच यावेळेला यष्टीची त्रिफला उद्ध्वस्त फर्निचर तोड गोलंदाजी मात्र विशालच्या माध्यमातून करण्यात येते. मला तू 2 चौकार लागवले त्याचा मला खंत आहे, पण मी तुझ्या पुढच्या चेंडूवर तुझं विकेट करीन. आता तेच विशाल करत असताना कल्पेशला परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. आता मात्र कल्पित संघासाठी तो हर्ष नक्कीच युवा खेळाडू दिसत आहेत मात्र संघासाठी बघा कशा प्रकारे फलंदाजी करतोय का पाहिजे तशी. आणि या षटकाची शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या बघितलं 27 धावे स्थिरावत आहे. आता मध्ये हलक्या बॅटीने केला पण फलंदाजीमध्ये स्वतः विशाल येतात आणि षटकाखर धावसंख्या परतवून पाहिली पुन्हा एकदा तर स्कोर करावं लागते 27 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय मात्र सह्याद्री काशीपाडा हा संघ. तिसरा षटक हाताला तो जितेन स्ट्रायकरचा शुभम. जर मागच्या षटकामध्ये बघितलं तर 2 चौकार कारनामा केला हाच तो शुभम दिसतायत. बघूया आता मात्र कशी फलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिलं संघासाठी मात्र तिसरा षटकातील पहिला चेंडू शुभम यांच्यासाठी. आता नक्कीच ऑफसाईडला कट केला. क्षेत्ररक्षण मध्ये तैनात बीट डॉट होतोय चेंडू. आता मात्र हलक्या देण ऑनसाइड रिझनला केला. क्षेत्ररक्षण मध्ये तैनात असेल तिथपर्यंत एकने धावसंख्या बघितलं खोरकटवर लागली तर जाते ती 28 धावेवर. अतिशय एक दर्जा देणारी धावसंख्या निर्माण केलाय सह्याद्री काशीपाडा संघाकडून. आता मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा समीरला बीट करत जातोय येऊ दे हर्षच्या बॅटतून चौकार.
चारने धावसंख्या बघितले तर स्कोर कार्ड लागते ते 32 धावे भरा. अतिशय सुंदर फलंदाजी म्हणता येईल. षटकाची चौथा चेंडू पुन्हा एकदा मार्ग असेल हर्षने मध्ये हलक्या ऑफसाईडला केला आहे. तिथपर्यंत एकनं धावसंख्या भरते धावसंख्या पोहोचते ती 33 धावे भर. अतिशय सुंदर मात्र खेळी करतायत मात्र काशीपाडा संघाचे फलंदाज. आता मला पुन्हा एकदा शुभमच्या सेन्सिबल क्रिकेट आपल्या धावा होत आहेत तर सिंगल डबाचा खेळ करू आणि धावसंख्या परतवून पहिली ते एकने भरते धावसंख्या पोहोचते ती 34 धावेवर. षटकाची शेवटचा चेंडू सर स्ट्रायकरचा हर्ष आता मात्र ऑन साईडला खेळलाय. नक्कीच समीर शात्रच्या मध्येकडे शात्रकडून चुकी होत आहे. चुकीला माफी नाही. येऊ दे पुन्हा एकदा चौकार हर्षच्या बॅटेतून. आणि आजच्या रिझल्ट बघितलं तर धावसंख्या 38 धाब्यावर पोहोचले. अतिशय दर्जा देणारी धावा करतायत मात्र. हॅलो हॅलो सिक. तर आता मात्र दक्ष येत आहेत. आता मात्र येतोय 6. शुभमच्या पारीला येते पूर्ण विराम. दुसरा विकेट लागतो काशीपाडा या संघाला. आणि आता मात्र येत आहेत शुभम जागण्यासाठी भावेश. सुंदर खेळ केली मात्र शुभम यांच्या बॅटीतून. अतिशय सुंदर चौकाट लगावलंय आणि सिंगल डबलचा खेळ देखील सुंदर केला. धावसंख्या बघितली स्कोर कार्डवर परतवून तर धावसंख्या लागते ती 38 धावेवर. अजून 4 चेंडू खेळ उर्वरित बाकी असेल. पुन्हा एकदा आता नवीन फलंदाज नो चेंडू अंपायर दर्शवताना आणि 1 नो +1 2 धावा. दोन्ही धावसंख्या आकारते धावसंख्या पोचते इथे 40 धावेवर. आता मात्र पुन्हा येतात हर्ष. आता मात्र ऑन साइड रिझनला पुन्हा एकदा स्वतः भाई येत आहेत जितेन. तिथपर्यंत एकने भर धावसंख्या पोहोचते 41 धावेवर. षटकाची चौथा चेंडू पुन्हा एकदा भावीच असतील. आता फुलटा चेंडू ऑन ऑफ लक खेळला होता. शत्रसे पुन्हा एकदा चुकी झाली. चुकीला माफी नाही. पुन्हा येतोय चौकार बावेच्या बॅटीतून. 4ने धावसंख्या आकारते धावसंख्या परतवून पहिली स्कोर कार्ड भरते लागते ती मात्र 45 धावेवर. अतिशय दर्जा देणारी धावसंख्या मात्र क्रिएट केलाय काशीपाडा संघाने. आता मात्र पायावर चेंडू आदळतोय. लेग बायच्या रूपाने 1ने धावसंख्या भरतोय धावसंख्या पोहोचते ती 46 धावेवर. या षटकाची शेवटचा चेंडू या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू हर्षसाठी. आता मात्र दीपो असेल तिकडे दीपेश. तिथपर्यंत एकने धावसंख्या आकारताय धावसंख्या स्कोरवर लागते ती 47 धावा. अतिशय बलाढ्य धावसंख्या क्रिएट केलाय मात्र सह्याद्री काशीपाडा संघाने. आता विजयासाठी मात्र सिद्धिविनायक फायनान्स यांना 48 धावांचं आव्हान असेल. उंच आहे मात्र अवघड नाही मिळत. यापुढील ऑफिशियल कॉल आहे. चला लगेचच आपण यायचं आहे. एका बाजूला शुभमंगल डेकोरेटर्स आणि दुसऱ्या बाजूला शुभमंगल रिसॉर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्री स्वामी समर्थ दोन्ही संघाचे कर्णधार या आपण लगेचच टॉस करणार आहोत. तर खंडेराव पाटील दादांना मी बोलवीन या ठिकाणी या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला धवल शुभमंगल डेकोरेटर्स संघाकडून कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला केवल आपल्याला पाहायला मिळते श्री स्वामी समर्थ या संघाचा कर्णधार आहेत. आणि
इथून आपण पाहतोय टॉस केला जाईल. खंडरावजी पाटील आपण पाहतोय नेहमीप्रमाणे दरवर्षी अगदी उत्साहाने या ठिकाणी उपस्थित होत असताना आणि त्यांच्या शुभ हस्ते आणि आपण पाहतोय काट आलाय. इथून आपण पाहू शकता म्हणजेच दादा दोन्ही संघाला आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा नक्कीच यास. केवळ टॉस जिंकलाय, डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. कसं वाटतंय DPL स्पर्धा सीझन 2 मध्ये खेळल्यानंतर जी एनर्जी आपण पाहतोय, आता पाहतोय आपण ड्रेस घातलाय तुम्ही, नक्कीच सिलेक्शन झालं तर कसं वाटतं तुम्हाला? खूप सुंदर वाटतंय, सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, खेळायला मजा आहे. आणि कोणते खेळाडू तुमच्यामध्ये असं आज इन ॲक्शनमध्ये असे पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहील? योगेश दादा आहे, दुर्वेश दादा आहे, धीरज पाटील, असे बरेच खेळाडू आहेत. हार्दिक मोरे एक मोठा खेळाडू आहे आमच्यामध्ये, तर नक्कीच मजा येईल खेळायला. म्हणजे सर्व स्टार खेळाडू आपल्या या टीममध्ये आहेत, तर नक्कीच तुम्हाला शुभेच्छा. डबल टॉस जिंकणं खूप महत्त्वाचं होतं. टॉस जिंकलं असतं तर काय डिसिजन असतं? आम्ही फलंदाजी करणार होतो. आता फलंदाजी हा तुमचा नक्कीच निर्णय आहे आणि तो तुम्हाला नक्कीच आपल्या बाजूला नक्कीच आलेला आहे. तर कोणावर भरोसा आहे आजच्या दिवसामध्ये? कोणता असा खेळाडू जो परफॉर्मन्स चांगला देईल तुमच्या टीममधून? शुभम भोईर असेल, मित्तल मोरे असेल, हर्षद भोईर असेल, तो 3 खेळाडू आहेत आमचे. आणि मी ऑनर्समध्ये विचारेल तुम्हाला की ऑनर्स स्वतः नक्कीच ऑनर्स ज्या पद्धतीने तुमची टीमची बांधणी केली आहे, कसं वाटतं या ऑनर्सला? तुम्ही त्या टीममध्ये आला आणि एक टीम तयार केली, त्याबद्दल कसं वाटलं तुम्हाला? खूप मजा येईल खेळायला. टीम तर चांगलीच झालं आहे, पण आता परफॉर्मन्स द्यायचा आहे सगळ्यांना. नक्कीच पहिल्या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. अगदी सुरेख मॅच आपण पाहणार आहोत यानंतरची मॅच. तर सुरू होणारी मॅच आपण पाहतोय पुन्हा एकदा सेकंड इनिंगमध्ये जाऊयात पुन्हा एकदा पार्थ भोईर यांच्याकडे. धन्यवाद संतोष दादा. तर केवळ बोलला की हार्दिक, तर हार्दिकच्या प्रत्येकाच्या मनात आलं रील स्टार, ज्याने 0 पासून सुरुवात केली, आता मात्र इंस्टाग्रामवर धावतोय आणि पहिला षटक घेऊन आता मैदानामध्ये बोलला तर कल्पेश स्वतः आहे. स्ट्राईकर असेल तो विशाल, नॉन स्ट्राईकर असेल समीर. आता मात्र स्वतः भावेश क्षेत्ररक्षण करतायत. पुन्हा एकदा षटक तिसरा चेंडू असेल, विशाल मार्गस्थ असतील. आता मात्र अंपायरचा बोट वरती, त्रिफला उद्ध्वस्त केला आणि फर्निचर तोड गोलंदाजी. विशालला मात्र परतावा लागला. 3 चेंडू मागे विचार केला तर अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय मात्र कल्पेश यांच्याकडून बघताय. आता मात्र नवीन फरक येतोय तो तन्मय. हॅलो सेक. आता मात्र तन्मयला परतावा लागलं. तन्मयची जागा घेण्यासाठी येतोय तो दक्ष. अजूनपर्यंत बघितलं एकही धाव खर्च केला गेला कल्पेश माध्यमातून. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. आता मग फुलटा चेंडू ऑफसाईडला कट गेला, 1 बाउन्स येतोय. चौकार समीरच्या बॅटीतून आणि नो +1, 1+4. आणि बघितलं तर चौकाने आपल्या संघाचा खातं गोलंदाज स्कोरकार्डवर लागतंय ते 5 धावा. आता मात्र ऑन साईडला केलाय, तिथपर्यंत एक रन मिळतंय, एकने धावसंख्या आकारत आहे. धावसंख्या स्कोरकार्डवर लागते ती 6 धाब्यावर. या षटकातील बघितलं शेवटचा चेंडू असेल आणि मार्ग असेल तो दक्ष. आता मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळून काढलाय आणि एकने धावसंख्या आकारत आहे. धावसंख्या स्कोरकार्डवर लागते ती 7 धावेवर. षटक संपत आहे. अतिशय सुंदर
गोलंदाजी केली मात्र कल्पेशने, पण एका चेंडूवर मात्र 9ला चौका लगावले समीर यांच्याकडून आणि त्याच्यामध्ये थोडासा बदल झाला. 4 चेंडूचा मात्र विचार केला तर अतिशय सुंदर गोलंदाजी, एकही धाव खर्च केला आणि 9 चेंडूवर मात्र चौकार +1 आणि आता धावसंख्या स्कोरवर लागतं 1 षटकानंतर 7 धावेवर. दुसरा षटक घेण्याचा भावेश, मार्ग असेल दक्ष. षटकातील पहिला चेंडू नक्कीच पुढला चेंडू ऑनसाइडला केलेला आहे, तिथपर्यंत मंथन क्षेत्ररक्षण करतील. डॉट होतोय चेंडू, धावसंख्या 7 धावेवर. आता बरं समीर काहीतरी कालमंत्र देतात दक्षांना, तर तू मला सिंगल डबलचा खेळ कर, अजून आपल्याला उंच गडी गाठायचे. षटका दुसरा चेंडू पुन्हा ऑन स्ट्राईक दक्ष. आता मात्र अंपायर दर्शक दोन्ही हात बाजूला वाईट चेंडू, एकने धावसंख्या आकारते, धावसंख्या पोहोचते 8 धावेवर. आता दक्षला पुन्हा परतावा लागेल. 6चा बॉक्स विकेट रूपे दक्षला परत तंबूच्या आसराला पाठवला, मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी करताय भावेश यांच्याकडून. आता नवीन फलंदाज जितेन उर्फ बाई. सुंदर गोलंदाजी करतायत. आता मात्र ऑफ साइडला सिंगल हॅट सॉफ्ट हँडने खेळून काढला, तिथपुरता 1ने धावसंख्या आकारत आहे, धावसंख्या पोहोचते 9 धावेवर. आता मग षटकातील चौथा चेंडू असेल, ऑन स्ट्रायक जो समीर पाटील. आता म्हणजे पुलरेचा चेंडू, हे श्याम दादा असतील तिकडे, पॉलिस डॉट होतोय. पुणे का समीर, आता मात्र कट केला आणि एक डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि 1ने धावसंख्या आकारत आहे, धावसंख्या पोहोचते ती 10 धावेवर. अतिशय सुंदर गोलंदाजी करतायत काशीबाड संघ आणि फलंदाजी म्हटलं तर अतिशय सुंदर म्हणजे सुंदर फलंदाजी करतायत. षटकातील शेवटचा चेंडू असेल मार्गस्थ. आता मात्र येतोय तो जितेन स्ट्राईकवर. आता पुन्हा एकदा ऑफसाईडला कट केला, रनची संधी असेल मध्ये, तिथपर्यंत समीर पाटील पोहोचतात. यस, 1ने धावसंख्या आकारत आहे, धावसंख्या पोहोचते 11 धावेवर. षटक संपत आहे. धावसंख्या स्कोर लागते ते 11 धावेवर. आता मग तिसरा षटक आहे भावेश. अजून आपला सिद्धुर्ग फायनान्सला अजून खूप उंची गाठायची आहे. आता मग सुंदर गोलंदाजी करतायत, शाब्दात असतील मात्र कव्हरला म्हटलं तर अंपायरकडे अपील केलाय, नक्कीच खरं अंपायरकडे जातील. अजून आपल्याला निर्णय पेंडिंग असेल, स्क्रीनवर बघू शकता, अंपायर बघतायत. अंपायर आपल्याला निर्णय देतील मात्र.
आउट. आता मात्र पुन्हा एकदा समीर पाटील असतील. आता मात्र बघितलं स्ट्रेट ड्राईव्ह एकदम येऊ दे कार्पेट रॉल चौकार धावसंघ बघितलं तर लागतंय ती 16 धावेवर. सुंदर खेळ करतात म्हणजे समीर पाटील यांच्या बॅटरीतून चौकार लागतायत पण अगदी आपल्याला खूपच उंची काढायची आहे. धावसंख्या बघितली तर 16 धावेवर लागते. षटकाचा तिसरा चेंडू पुन्हा एकदा समीर पाटील असतील. सिद्धून मी आहे ना, मी खेळ करतोय, चौकार लगावतोय. आता मात्र अंपायरचे दोन्ही हात बाजूला. वाईट चेंडू यास वाईटने धावसंख्या भर होतोय. धावसंख्या लागते 17 धावेवर. पुन्हा एकदा आता मात्र फुलरीचा चेंडू होता. कोणतीही चूक न करता क्षेत्ररक्षण डॉट होतोय चेंडू. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा मार्केट समीर पाटील लॉंग टाईमला कोणतीही चूक न करता पुन्हा एकदा रनची संधी असेल मात्र पण पुन्हा एकदा डॉट होत आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी करतात मात्र भावेश यांच्याकडून. तशा क्षेत्ररक्षी सुंदर साथ देखील आहे. गोलंदाज खरी गोलंदाजी असेल ती मात्र क्षेत्ररक्षणाची. आता मात्र स्वतः भावेश फॉलतरी मध्ये आहेत पण पाठीमागून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण करतायत. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा स्ट्राईक दिसेल समीर पाटील. आता पुन्हा ऑन साइडला केलाय. स्वतः हर्ष येतात क्षेत्ररक्षणासाठी. तिथपर्यंत एक नाही धावसंख्या भरते. धावसंख्या पोहोचते 18 धावेवर. आतापर्यंत 14 षटक सह्याद्री काशीपाडा संघाकडून श्यामदादा पोलीस सहकार्य. स्ट्राईक असेल मात्र गावचाच खेळाडू समीर. फुलटॉस चेंडू ऑफसाईडला कट केला गेला. माझा तिथपर्यंत डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एकने धावसंख्या भरते. धावसंख्या पोचते ती 19 धावेवर. षटक दुसरा चेंडू आता मध्ये असेल तो जितेन. फुलरीचा चेंडू कव्हरला केलाय. 22 मात्र येतात. रनची संधी असेल पण फेकी मात्र चुकीची. इथपुरता एकने धावसंख्या आकारते. धावसंख्या बघितली स्कोरवर लागली तर परतावून तर 20 धावेवर लागते. आता मात्र 28 धावांची गरज असेल. आता मात्र समीरला परतावा कोणतीही चुकी न केली कल्पेशने आणि झेल बाद होत आहेत. समीरला परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. समीरच्या फलंदाजीला मात्र पूर्ण विराम लागला. आता मला समीरचा घ्यायसाठी तर दीपेश. षटकातील 14 चेंडू नक्की फुलरेंचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता पण कोणतेही क्षेत्ररक्षण चुकी न करता डॉट होतोय. अजून 2 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. आता फक्त बाकी मॅच होतो औपचारिकता. काशीपाडा संघाचं बघितलं तर विजयाचे पावलं वळतायत. या इनिंग मला आणि षटकातील शेवटचा चेंडू आणि आता मात्र दीपूला देखील परतावा लागेल आणि मॅच विन होतोय काशीपाडा सह्याद्री काशीपाडा संघ.
नेक्स्ट मॅच असेल शुभम मंगल रिसॉर्ट आणि दुसऱ्या साईडला असेल तो मात्र एका साईडला शुभम मंगल रिसॉर्ट आणि स्वामी समर्थ संघ असेल. पुढचं आपण